हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या आपण वचनामध्ये जाणार आहोत आणि माझा विषय असा आहे की देवाच्या मंदिरातील पात्र, देवाच्या मंदिरात पवित्र असं पात्र. हालेलुया. तर या वचनामध्ये जाण्या अगोदर काही आपण गोष्टी पाहणार आहोत. जसं आपल्याला माहिती आहे की देवाच्या मंदिरामध्ये अनेक हालेलुया आवाज येत आहे. ओके. तर जसं आपण बघतो की देवाच्या मंदिरामधील पात्र आणि देवाच्या मंदिरामध्ये आपण अनेक पात्र म्हणजे भांडे, अनेक वस्तू है ना, आणि त्याचा वापर आपण देवाच्या गोष्टी करण्यासाठी आपण करतो. तर देवाच्या मंदिरामधील जे पात्र आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जे दानपात्र घेतो किंवा प्रभू भोजनाच्या विधीसाठी जे अनेक पात्र असतात, त्या पात्रासाठी आपण चालू आहे. त्या पात्रासाठी आपण खरोखर म्हणजे ह्या गोष्टी आपण सर्व करतो. तर पात्र म्हणजे काय, की जसं आपण एक भांडं आहे आणि त्याचा एक खास उद्देश असतो, एक महत्त्व असतं आणि त्याच गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या मंदिरामधील ज्या गोष्टी आहेत, त्या आपण त्या देवाच्या कार्यासाठी किंवा त्याच्या गोष्टीसाठी आपण करत असतो. आता या ठिकाणी एक वचन आहे. आपण त्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 15वं वचन आपण वाचणार आहोत. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 15वं वचन आपण वाचलेलं आहे. आणि या ठिकाणी देवाने, प्रभूने हनन्या या त्याच्या संदेष्टाला, त्याच्या दासाला सांगितलेलं आहे शौलाबद्दल. आणि शौल याच्याबद्दल देवाची काय इच्छा आहे, तो सांगत आहे की तू जा, कारण शौलाला मी निवडलेला आहे. शौल हा माझा एक निवडलेला पात्र असा आहे आणि त्याला जाऊन तू सांग, असं या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे. आणि मग तो सांगत आहे की शौलाची निवड मी इस्रायलाची संतती आणि तसेच इस्रायलाची संतती आणि जे राष्ट्रे आहेत, जे राज्य आहेत, त्या सर्वांना माझं नाव घेऊन जाण्यासाठी मी त्याची निवड केलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपण या ठिकाणी पात्र ह्या गोष्टीविषयी आपण पाहत आहोत प्रियांनो, की देवाचं पात्र आणि निवडलेले पात्र. देवाच्या प्रभूने प्रत्येकाची निवड केलेली आहे है ना. परमेश्वराने प्रत्येकाची निवड केलेली आहे. बायबलमध्ये आपण सर्व गोष्टी आपण अभ्यासल्या तर आपल्याला कळतं की अनेक संदेष्टे, अनेक प्रेषित असे होऊन गेले आणि देवाने त्यांची निवड केली. देवाने त्यांना निवडलं आणि देवाच्या कार्यासाठी त्यांना एक उपयुक्त पात्र असं तयार केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता या पात्राविषयी पाहत असताना मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. आपण दानियेलाच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. एक उदाहरण आपण पाहणार आहोत. जर ह्या पात्रांचा उपयोग जर देवाच्या गोष्टीसाठी न होता तर दुसऱ्या गोष्टीसाठी जर झाला किंवा याचा गैरवापर झाला, तर देवाचा कोप किंवा देवाचा राग हा कसा लोकांवरती येऊ शकतो किंवा काय परमेश्वर त्या ठिकाणी करत असतो, हे आपण या वचनातून पाहणार आहोत. दानियेलाच्या पुस्तकामधला एक 5वा अध्याय आहे आणि त्यामध्ये आपण पाहूया. त्या ठिकाणी दानियेलच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये आपण वाचलं तर या ठिकाणी एक स्टोरी आहे. मी स्टोरीच्या रूपाने तुम्हाला सांगते की नबुकदनेस्सर राजा आपण सर्वांना परिचित आहे की नबुकदनेस्सर राजा होता आणि त्याचा मुलगा बेलशस्सर राजा होता. नबुकदनेस्सर राजाचा मुलगा बेलशस्सर राजा होता आणि त्याच्या राजवाड्यामध्ये एक दिवशी त्याने एक मोठी मेजवानी केलेली होती आणि त्या मेजवानीमध्ये त्याने 1000 सरदार लोकांना बोलवलं होतं. त्याच रीतीने त्याच्या अनेक त्याच्या म्हणजे पत्न्या होत्या, उपपत्न्या होत्या, अनेक सरदार राजे त्या ठिकाणी मोठे मोठे लोक त्याने आमंत्रित केले होते. त्या मेजवानीमध्ये सर्वजण सहभागी झाले. सर्वजण त्या बेलशस्सर राजाच्या राजवाड्यामध्ये ते मेजवानी करण्यासाठी आले.
आणि त्यावेळेला आपण इथं जर वचन वाचूया, बेलशस्तर राजाने आपल्या 1000 सरदारास मोठी मेजवानी केली. त्या हजारासमक्ष तो द्राक्षरस प्याला. द्राक्षरसाचे सेवन करीत असताना बेलशस्तर राजाने हुकूम केला की माझा बाप नबुखादनेस्सर याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या. आता या पुढचं वचन असं आहे की त्याने आज्ञा केली की माझ्या पित्याने जे म्हणजे यरुशलेमच्या मंदिरामधली जी सोन्या रुपयाची जी पात्र होती त्यांना तुम्ही घेऊन या. आणि कशासाठी म्हणजे तो म्हणत आहे घेऊन येण्यासाठी, तर पुढे आपण हे वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळतं की तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. त्यांनी द्राक्षरस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यापासून घडलेल्या दैवताचे स्तवन केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचा एक या ठिकाणी उलगडा मला करायचा आहे की द्राक्षरस म्हणजे त्यांनी, जसं आपण आज एक प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आपण द्राक्षरस घेतो, पण प्रियांनो ह्या त्या गोष्टीबद्दल नाही आहे इथे. तर त्यांनी देवाच्या मंदिरातील जी पात्र होती त्या पात्रामधून त्यांनी मद्यपान केलेलं आहे. आणि त्या पात्रामधून त्यांनी मद्यपान केल्यानंतर त्यांनी तितकंच नाही तर त्यांनी पितळ, लोखंड, काष्ट, पाषाण अशा अनेक धातूपासून बनवलेल्या जे दैवत होते त्या दैवतांचे स्तवन त्या ठिकाणी त्यांनी केली. त्या ठिकाणी त्यांची आराधना केली, पूजा केली. आणि या सर्व गोष्टी बैलशस्त्र राजाच्या त्या मेजवानीमध्ये झाल्या, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी केल्या. आणि ज्या वेळेस त्या गोष्टी झाल्या त्यावेळेला देवाने त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आपण पुढे जर वाचलं 5वं वचन, 5वा अध्याय, 5वं वचन, त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे वचन या ठिकाणी असं सांगत आहे प्रियांनो, ज्या वेळेला त्यांनी देवाच्या मंदिरातील जे पात्र होती, जे वस्तू होत्या, त्या देवाच्या मंदिरामध्ये वापरलेल्या जात होत्या, त्या वस्तूमधून म्हणजे त्या पात्रांमधून, भांड्यामधून त्यांनी मद्यपान केलं. आणि त्याच्यानंतर आपण वाचलं की हे त्यांनी अनेक जे मूर्ती म्हणजे बनवलेल्या होत्या त्या दैवतांचे स्तवन देखील केलं. त्यावेळेला देवाचा राग त्या ठिकाणी आलेला आहे, त्याच्यावर त्याचा कोप आलेला आहे. आणि तो एका भिंतीवरती एक लिखाण करत आहे परमेश्वर. आणि एक मनुष्याने जसं बोटाने लिहावं तसं त्या भिंतीवरती परमेश्वराने काही अक्षर लिहिले, काही संदेश त्या ठिकाणी लिहिले. आणि त्या संदेशामध्ये आपण जर बघितलं तर पुढे वचन आपण वाचणार आहोत. पण हे वचनामध्ये सुरुवातीला आपण हे बघूया की जेव्हा राजाने हे पाहिलं की त्या भिंतीवरती काहीतरी म्हणजे लिखाण होत आहे, कोणीतरी लिहित आहे, आणि ते पाहून तो घाबरला, तो चिंताक्रांत झाला. त्याला समजेना की हे काय आहे, म्हणजे हे कोण करत आहे आणि याचा अर्थ काय आहे, हा संदेश काय आहे, हा संदेशामागे म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला समजत नव्हतं. तो खूप म्हणजे वेड्यासारखा झाला. त्याने अनेक मांत्रिक लोक, अनेक मोठे मोठे विद्वान लोक बोलवले आणि त्याचा अर्थ सांगावा असं त्याने सांगितलं की मला याचा अर्थ सांगावा, हे काय आहे संदेश. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ते लोक म्हणाले, जे मोठे विद्वान होते, ज्ञानी होते आणि मांत्रिक होते, त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले आम्ही याचा अर्थ सांगू शकत नाही. ज्यावेळेस ते म्हणाले आम्ही याचा अर्थ सांगू शकत नाही, त्यावेळेला एका सरदाराने सांगितलं की एक दानियल नावाचा एक देवाचा संदेष्टा आहे आणि तो ह्या गोष्टीचा अर्थ सांगू शकतो. त्यावेळेला दानियेलाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि मग दानियेलाने पाहिलं की ह्या ठिकाणी हे जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे. आणि त्यांनी त्या शब्दाचा अर्थ बेलशस्तर राजाला त्यांनी सांगितलेला आहे. त्यामध्ये असं तिथं दिलं होतं की काय लिहिलं होतं भिंतीवरती आपण पाहूया. दानियेलाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये तो लेख जो होता लिहिलेला तो आपण वाचूया. हा लिहिलेला लेख असा, मने मने तकेल उफारसीन. याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल
मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलिले व तू उन्हा भरला आहेस. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मी हे वाचलेलं आहे प्रियांनो, की जेव्हा त्या भिंतीवरती एक लिखाण लिहिलं गेलं, एक लेख लिहिला आणि तो परमेश्वरने लिहिला होता तो लेख, आणि त्याचा अर्थ दानिएलाने या ठिकाणी काय सांगितलेला आहे, की जो मने मने म्हणजे याचा अर्थ की देवाने तुझ्या राज्याचा जो काल आहे तो मोजून त्याचा अंत केलेला आहे. आणि तुला त्याच्यामध्ये तागडीमध्ये म्हणजे एक तराजूमध्ये त्याने तोललेलं आहे, आणि त्यावेळेस तू उन्हा भरला आहेस. उन्हा म्हणजे हलका, कमी भरलेला असा आहे. असं त्या ठिकाणी त्या संदेशाचा अर्थ दानिएलाने बेलशस्तर राजाला सांगितला. आणि एवढंच झालं नाही प्रियांनो, तर आपण त्या पुढचं वचन आपण 30 वचन जर वाचलं तर आपल्याला समजतं की बेलशस्तर राजाची परिस्थिती काय झाली. आपण वाचूया. त्याच रात्री खासद्याचा राजा बेलशस्तर राजा याचा वध झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या जागी दारियावेश हा राजा त्या ठिकाणी राज्य करू लागला. त्यामध्ये आपण उदाहरण पाहिलं की पात्र, देवाच्या मंदिरामधले ज्या वस्तू आहेत, ज्या पात्र आहेत, त्याचा गैरवापर बेलशस्तर राजाने केला. आणि त्याच्यामुळे देवाचा राग, देवाचा कोप त्याच्यावरती आला, आणि त्याने त्या संदेशाद्वारे त्याला सांगितलं की तुझं राज्य आता संपलेलं आहे. जे राजवाडा, जो राजवैभव आज तो अनुभवत होतास, ते सर्व तुझं संपलेलं आहे. आणि मी तुला तागडीमध्ये म्हणजे तुला मी तोलून पाहिलेलं आहे तराजूमध्ये, आणि तू एकदम उन्हा भरलेला आहेस. तुझं काहीच त्यामध्ये वजन भरलेलं नाही. तू एकदम हलकं भरलेला आहेस. या सर्व गोष्टीमधून प्रियानो आपल्याला हे शिकायला मिळतं की देवाच्या मंदिरामधल्या ज्या गोष्टी आहेत, देवाच्या मंदिरातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या देवासाठीच आपण केल्या पाहिजे. देवाच्या कार्यासाठीच त्याचा उपयोग झाला पाहिजे. जर त्या व्यतिरिक्त तर त्याचा वापर आपण दुसऱ्या गोष्टीसाठी जर करतो, तर ते त्या ठिकाणी देवाला त्याचा राग येतो, आणि देव त्या ठिकाणी शासन दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत. पहिले इतिहास याचा 13वा अध्याय, आणि त्यामधून आपण 7 ते 11 वचन आपण पाहूया. यामध्ये असं दिलेलं आहे की देवाचा जो कोश आहे, तो कोशाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी वचन वाचते 7 पासून. त्यांनी देवाचा कोश अभिनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा व अय्यो गाडी हाकीत होते. दावीद व सर्व इस्रायल लोक देवासमोर जिवे भावे गीत गात आणि विना, सारंगी, डफ, झांजा व करणे वाजवीत चालले. ते किदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली. म्हणून उज्जाने कोश धरावायला आपला हात पुढे केला, तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला. त्याने आपला हात कोशास लाविला, म्हणून देवाने त्यास ताडण केले व तो त्याच पुढे गतप्राण झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुसरं एक वचन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की देवाचा कोश, आणि जुन्या करारामध्ये आपल्याला परिचित आहे, आपल्याला माहिती आहे की देवाचा कोश नेणं हे किती म्हणजे पवित्र अशी गोष्ट होती. आणि खूप म्हणजे त्यामध्ये असं पाहत होते परमेश्वराचं जे लोक होते, आणि ते नेण्यासाठी खूप म्हणजे सावकाश रीतीने आणि हळुवारपणे, सावधानतेने त्या गोष्टी ते करत होते. आणि ह्या ठिकाणी आपण वाचलेलं आहे की उज्जा हा देवाचा कोश हा नेत असताना अचानक काय झालं, त्या ठिकाणी बैलाची गाडी होती, आणि त्या गाडीमध्ये त्या देवाच्या कोशाला म्हणजे त्या संदूकला ठेवण्यात आलं होतं. आणि त्या बैलाच्या गाडीला ठोकर लागली, आणि ठोकर लागल्यामुळे देवाचा कोश आहे तो सरकला गेला, आणि तो खाली पडू नये म्हणून उज्जाने हात पुढे केला. पण तो हात पुढे केल्यामुळे त्याला तिथे गतप्राण झालेला आहे, म्हणजे त्याचा तिथे प्राण गेलेला असं आहे. म्हणजे मला या ठिकाणी आज उदाहरणातून सांगायचे प्रियांनो, की देवाच्या गोष्टी ह्या खूप पवित्र अशा गोष्टी आहेत. देव आपला हा खूप पवित्र असा आहे. आणि जुन्या करारामध्ये देवाच्या कोशाला हे इतकं मानलं जात होतं, त्या ठिकाणी म्हणजे उभं राहणं किंवा त्यामध्ये आराधना करणं म्हणजे खूप सावधानतेने
पवित्रतेने करावं लागत होतं. आणि जसं मी दानिएलचं पण उदाहरण दिलं, दानिएलच्या याच्यामध्ये पण, की मंदिरामधील जे पात्र होते, जे भांडे होते, त्याचा गैरवापर त्यांनी केला. तर ह्या सर्व उदाहरणामधून आज आपल्याला कळतं, की देवाचे जे पात्र आहेत, देवाच्या मंदिरातील जे पात्र आहेत, ते किती पवित्रतेने आपल्याला त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. आजच्या याच्यामध्ये आपण वचन जे सुरुवातीला वाचलं, त्यामध्ये आपण पुन्हा जाणार आहोत. जसं मी वचन वाचलं होतं, की हनन्याला पाठवण्यात आलं आहे ना, शौलाची निवड झालेली आहे आणि त्याला तू जाऊन सांग, त्याला सर्व राष्ट्राला माझं नाव घेऊन जाण्यासाठी मी त्याची निवड केलेली आहे, असं परमेश्वराने हनन्याला सांगितलं. आणि हनन्या हा मग शौलाकडे गेला आणि शौलाला त्याने सांगितलं आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यावरची खपली पडली आणि तो पाहू लागला आणि त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे. हालेलुया. तर या वचनामध्ये प्रियांनो, आपण पाहतो की शौलाची निवड का केली, हे आपण वचन वाचलं, की त्याला इस्रायल लोकांकडे, राष्ट्राकडे, राजेकडे परमेश्वराला घेऊन जायचं होतं. देवाच्या नावाचा जय-जयकार त्याच्याकडून करून घ्यायचा होता. एक सुसमाचार आपण जसं अनेक ठिकाणी जाऊन सांगतो, परमेश्वराचं वचन आपण घेऊन जातो आणि सांगतो. अशी एक निवड शौलाची केली होती त्या वेळेला. आणि त्यावेळेला हनन्या या त्याच्या संदेष्टाला सांगण्यात आलं आणि हनन्या हा संदेष्टा त्या ठिकाणी गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आज पात्राविषयी आपण पाहतो. आज आपण देखील देवाच्या मंदिरामधील एक पात्र आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या स्थानामध्ये आपण जेव्हा जातो, तर प्रत्येकाला देवाने निवड केलेली आहे. त्याच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी प्रत्येकाची एक निवड केलेली आहे. आणि आज आपण देवाचे एक उपयुक्त पात्र आहोत. आणि आपल्याद्वारे परमेश्वरालाच महिमा मिळाला पाहिजे. आपल्याद्वारे परमेश्वराचंच नाव उंच झालं पाहिजे. जर आपल्याद्वारे अनेक वेगवेगळ्या जर गोष्टी आपल्याद्वारे होत असतील किंवा आपल्याकडून होत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी वाईट गोष्टी ग्रहण करत असू, तर ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठी देवाने आज तुम्हाला आणि मला हे वचन दिलेलं आहे. जसं काणा गावाच्या लग्नामध्ये आपण पाहतो, त्या रांजण होतं आणि त्या रांजणाची निवड केली येशू ख्रिस्ताने आणि त्यामध्ये त्याने द्राक्षरस बनवला आणि अनेकांना तो द्राक्षरस दिला गेला. प्रत्येक गोष्टीसाठी देवाने एक निवड केलेली आहे. तुमची आणि माझी देवाने त्याच्या राज्यासाठी निवड केलेली आहे. त्याच्या गौरवासाठी आपली निवड केलेली आहे. आणि जर बेलशस्तर राजाने जी चूक केली, त्याने जे देवाच्या मंदिरातील ज्या पात्रांची गैरवापर केला, त्याने अनेक वाईट गोष्टीसाठी त्याचा वापर केला आणि त्याने वाईट असे दैवतांची स्तवन देखील त्या ठिकाणी केलं. तर आज आपल्याला परमेश्वराचं वचन सांगतं, आपल्याला आज आपले परिचय आपल्याला आज आपली पारख करायची आहे. आणि मी देखील आज देवाच्या मंदिरामधील एक पात्र आहे आणि मला देखील एक पवित्रतेने चालणं फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्रता आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. देवाच्या जर भवनामध्ये आपण जात आहोत आणि आपल्यामध्ये जर अशुद्धता आहे, आपल्यामध्ये जर पाप आहे, आपल्यामध्ये जर व्यसन आहे, आपल्यामध्ये जर वाईट चुकीच्या गोष्टी आहेत, लबाडी आहेत, चुगलीखोर आपली जीभ आहे, आपल्यामध्ये भांडणतंट आहे, तर ह्या सर्व पात्रामध्ये भरलेल्या गोष्टी असतील, तर आपण ह्या आपल्या पात्राचा उपयोग देवाच्या कार्यासाठी होऊ शकत नाही. प्रियांनो, देव आपल्याला या संदेशाद्वारे, ह्या वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे. जे लिखाण त्याने भिंतीवरती केलं बेलशस्तर राजासाठी आणि त्याला सांगितलं, की तुझा राजवाडा आज संपलेला आहे, तुझं जे पण वैभव आहे आज संपलेलं आहे, मी तुझे दिवस मोजलेले आहे, तुला मी तोलून पाहिलेलं आहे. पण आज परमेश्वर पुन्हा ते संदेश आपल्यासाठी एक भिंतीवरती लिखाणासारखं आहे प्रियांनो. आणि ते वचन आपल्याला आज सांगत आहे. जसं बेलशस्तर राजाला सांगितलं, देवाने तुमचे आणि माझे दिवस, जीवनातले दिवस त्याने मोजलेले आहेत. आपला सर्व समय, आपला वेळ त्याने मोजलेला आहे. आणि या समयामध्ये, ह्या दिवसामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर आपण परमेश्वरासाठी जर आपण उपयुक्त होत नाही, परमेश्वरासाठी आपला उपयोग जर होत नाही, तर आपलं हे जीवन व्यर्थ आहे. आणि हे सर्व देव पण आपल्याला सर्व दिवस तो पाहत आहे, मोजत आहे. आणि जर आपला उपयोग देवासाठी नाही झाला, तर शेवटच्या समयी त्याचा अंत होणार आहे. आणि तो अंत आपल्याला माहिती आहे, की तो एक नाशाच्या मार्गाने जाणार असा आहे. एक विनाश असा होणार आहे.
म्हणून त्या आधी आपल्याला देव वारंवार सूचना करतो या वचनाद्वारे. तो आपल्याला सांगत आहे की आज तुम्हाला काय करायचं आहे, देवाच्या कार्यासाठी तुम्हाला पात्र ठरायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुढे असं वचन आहे की तकेल. तकेल म्हणजे वचन म्हणजे ते शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ मी सांगितला की देवाच्या तराजूत आपणास देवाच्या तराजूत आपल्या तोलण्यात आले आणि आपण वजनात कमी भरतो की जास्त हे आपल्याला ठरवायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक मिनिट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. क्षमा असावी थोडं. देव जसं इथे मी शब्द म्हणजे दुसरा जो लिहिण्यात आलेला होता भिंतीवरती तकेल म्हणून, त्यामध्ये आपण पाहिलं की देवाच्या तराजूमध्ये म्हणजे तो तावडीमध्ये तागडीमध्ये तो तोलतो. तसं म्हणजे याचा अर्थ प्रियांनो, देव आपल्याला त्याच्या तराजूमध्ये तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला तो तोलून पाहतो म्हणजे आपण किती वजन आपण त्या ठिकाणी आपलं भरलं जातंय, म्हणजे आपण उणे पडतो का आपण भरून पडतो तिथे, ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठी देवापणे आपल्याला हे वचन आज दिलेलं आहे की तो परमेश्वर आपल्याला तोलून पाहणार आहे. परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा सदैव आपल्यावरती आहे प्रियांनो. पण तरी देखील परमेश्वर आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला तो तोलून पाहतो, आपल्याला तो पारखून पाहतो. आणि त्यावेळेला आपल्या जे वजन आहे, आपले म्हणजे वजन म्हणजे आपलं जे जीवन आहे ते खरंच परमेश्वरामध्ये भरलेलं आहे का, की आपण उणे आहोत, आपण कमी आहोत कुठेतरी, ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या वचनाचा पूर्ण सारांश आपण पाहतो प्रियांनो, की देवाच्या मंदिरामधील पात्र हे पवित्र असं आहे आणि त्याचा वापर हा फक्त परमेश्वराच्या कार्यासाठी झाला पाहिजे. आणि जर त्याचा वापर देवाच्या कार्यासाठी होत नसेल तर त्याचा परमेश्वर त्याच्यावरती तो कोप, त्याचा राग त्यावरती येईल आणि देवाच्या आशीर्वादापासून आपण वंचित होऊ शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या सुंदरशा वचनासाठी देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. की आपण शेवटची आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वराच्या. खरोखर बाप्पा आम्ही धन्यवाद देतो या सुंदरशा वचनासाठी. आणि खरोखर प्रभू या वचनाद्वारे तू आज आमची भेट घेतलीस आणि आमच्याशी तू बोललास. आणि खरोखर बाप्पा आम्ही तुझ्या मंदिरातील एक पवित्र असे पात्र आम्ही बनावं प्रभूजी. आणि खरोखर बाप्पा एक उपयुक्त असं पात्र बनावं. त्या आमच्या बाप्पा जीवनाचा उपयोग फक्त आणि फक्त तुझ्या कार्यासाठी होऊ दे, तुझ्या गौरवासाठी होऊ दे पिता परमेश्वराच्या. आम्ही खरोखर बाप्पा अनेकांना तुझ्या सुसमाचार आम्ही घेऊन जावं, अनेकांपर्यंत प्रभू तुझा प्रकाशाचा मार्ग त्यांना दाखवावा, असं प्रभू राजा आमच्या जीवनाद्वारे प्रभू कार्य होऊ दे. पिता परमेश्वर राजा मी प्रार्थना करते राजा. खरोखर बाप्पा इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक भाऊ बहिणींना, लहान थोरांना, प्रत्येकांना तुझ्या हाती सोपवते पिता. खरोखर तुझ्या आशीर्वादाने आम्हा प्रत्येकांना तू भर माझ्या राजा. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझं ब्लेसिंग, तुझा आशीर्वाद मी मागते पिता परमेश्वराच्या. सर्व अडखळ, सर्व परिस्थिती त्यांची दूर कर, आशीर्वादित कर प्रभू. प्रत्येक गोष्टीने भरभराटीने भरून काढ प्रभूजी त्यांचं जीवन बाप्पा. प्रभू मी प्रार्थना करते आमच्या चर्चसाठी, वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीसाठी पिता. खरोखर प्रभू राजा सुंदरशा अशा मिनिस्ट्रीमध्ये पवित्र आत्मा तो आम्हाला चालवत आहे यासाठी धन्यवाद देते. खरोखर प्रभूजी या मिनिस्ट्रीशी जोडलेल्या प्रत्येक बाप्पा सेवकांना, प्रत्येक मंडळीला, प्रत्येकांना प्रभू तुझ्या हाती मी सोपवते पिता परमेश्वराच्या. होय प्रभू ईश्वराच्या, अधिक ना अधिक प्रभू ही मिनिस्ट्री वाढली जाऊ दे. पास्टरांना तुझ्या हाती सोपवते, त्यांच्या कुटुंबांना तुझ्या हाती घे प्रभू ईश्वराच्या. होय पिता परमेश्वराच्या, तुझ्या आशीर्वादाने त्यांना तू भर. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी बाप्पा तुझ्या दिव्यदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू ठेव पिता परमेश्वराच्या. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. इथून पुढचा वेळ प्रभू मी तुझ्या हाती देते. हे सर्व प्रार्थना धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावात मागते मला पिता.